श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया बलिप्रतिपदा हा श्रीपाद ब्रह्मे यांचा ललितबंध. आज बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. महाराष्ट्रात बहुतांश घरात आज दिवाळी जल्लोषात साजरी होत आहे. वसुबारसेपासून सुरू होणारा 5 दिवसांचा हा वर्षातला सर्वात मोठा उत्सव आपल्या मनातही प्रकाशाच्या रूपानं आशेची ज्योत प्रज्वलित करतो. आजच्याच दिवशी विक्रम संवत हे नववर्ष सुरू होतं. व्यापारी मंडळी नव्या वह्यांचं पूजन करतात. उत्तर भारतामध्ये या दिवशी गोवर्धन पूजन केलं जातं. असं या बलिप्रतिपदेचं महत्त्व आहे. आपल्याकडे समस्त विवाहित पुरुष मंडळींसाठी हा सण म्हणजे आपल्या गृहलक्ष्मीला खास भेटवस्तू देण्याचा. दिवाळी पाडव्याची ओवाळणी पूर्वी एखाद्या चांगल्या साडीत भागायची. आता मध्यमवर्गीय लोक आणि त्यांच्या गृहलक्ष्म्या फार पुढे गेल्या. एखादी सिल्कची साडी वगैरे भेटी पार मागं पडल्या. आता थेट हिऱ्याच्या दागिन्यांपासून ते एखाद्या हाय एंड कारपर्यंत किंवा चक्क परदेशातल्या ट्रिपपासून महागातल्या महाग ब्रँडेड फोनपर्यंत काय द्यावं लागेल हे हल्ली काही सांगता येत नाही. अर्थात गेल्या काही वर्षात आपल्या सगळ्यांच्याच जगण्यात भौतिक समृद्धी आली हे नाकारून चालणार नाही. त्यामुळं आता दिवाळी म्हटलं की हे असं सगळं असणार हे आपण अगदी गृहीतच धरलेलं असतं, नाही का? कधी-कधी मग फार उंच उड्या मारायच्या नादात बजेट कोलमडतं. शेवटी मध्यमवर्गीय माणसाचं फुगलेलं बजेट तरी असं किती फुगणार? मग आपल्या कुटुंबाच्याच आनंदात आपलाही आनंद असतो वगैरे वगैरे म्हणून मग आपण स्वतःच्या खरेदीवर फुली मारतो. अर्थात तेही आपण हसत हसतच करतो म्हणा. गमतीचा भाग जाऊ द्या, पण अगदी दरवेळी बायकोला अशी महागडी भेटवस्तूच द्यायला लागते असं काही नाही. महत्वाचं असतं तो वेळ देणं. हल्लीच्या काळात वेळेसारखी महाग वस्तू दुसरी मिळणं कठीण. जो तो आपला ह्यात वेळ कोणालाच नाही. मग एकत्र कुटुंबातील भेटीगाठी, गप्पा गोष्टी हे सगळं करायला दिवाळीसारखा दुसरा मुहूर्त नाही. दिवाळीसारख्या मोठ्या सणाचं महत्त्व काय सांगावं? माणसाला जगण्यासाठी सदैव सकारात्मक विचारांची, आशेची, आकांक्षेची ऊर्जा लागते. आपल्याकडचे सण हे इंधन पुरवण्याचं काम करत असतात. शिवाय आनंदी वृत्ती असण्यासाठी ऐहिक श्रीमंतीची अट नसते. किंबहुना ऐहिकातल्या सुखाचं ओझंच होण्याची शक्यता अधिक. सुदैवानं सणांच्या रूपानं आपल्याकडं ही आनंदी वृत्ती बहुतेकांच्या अंगी अवतरते. अगदी हातावर पोट असलेल्या मजुरापासून ते अत्यावश्यक सेवा म्हणून ऐन सणाच्या दिवशीही कर्तव्य भावनेनं कार्यतत्पर असलेले सीमेवरचे जवान, पोलीस कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान, एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर, रेल्वेचे मोटरमन, डिलिव्हरी बॉईज, पोस्टमन, कुरिअर बॉईज, डॉक्टर, नर्स, पत्रकार आणि देशभरातील अशा अनेक व्यवसायातील हजारो जण. अशा सगळ्यांनाच या सणाचा आनंद लुटण्याचा हक्क आहे. आपण करीत असलेलं काम नेकीनं, कर्तव्य भावनेनं पूर्ण करणं हाही त्यांच्या आनंद निधानाचा भाग असू शकतो. तरीही कुटुंबासमवेत घरात राहून हा सण साजरा करण्याचं समाधान काही औरच यात शंका नाही. घरातल्या प्रियजनांबरोबर आकाशकंदील तयार करणं, रांगोळी काढणं आणि फुलांची आरास सजवणं अशा गोष्टी करण्याची मजा काही वेगळीच, नाही का? पाडव्याच्या दिवशी आपल्या गृहलक्ष्मीनं आपल्या पतीला औक्षण करणं आणि कुटुंबातील सौख्याचा हा ठेवा अबाधित राखण्याचं अबोल वचन निरांजनाच्या साक्षीने देणं, यातल्या सुखाचं मोजमाप करता येईल का? दिवाळीसारखा मोठा सण अर्थव्यवस्थेचं चाकही फिरवत असतो. यंदा तर जीएसटीतील सवलतीमुळं अगदी खरेदीचा उत्सव आणि बचतीचा उत्सवही सुरू आहे. अगदी छोट्या छोट्या व्यावसायिकांपासून ते ऑनलाईन विक्री करणाऱ्या महाबलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत सर्वांनाच दिवाळीची ही पर्वणी खुणावत असते. नोकरदारांच्या हाती पडणाऱ्या बोनसमुळं बाजारात पैसा येतो आणि खरेदीचा आनंद घराघरांमध्ये पसरू लागतो. यंदाची दिवाळी हाच सगळा आनंद आणि सुख आपल्या आयुष्यात घेऊन आली आहे. ज्योतीनं ज्योत प्रकाशित होते तसं या सणाच्या निमित्तानं आपण एकमेकांच्या चेहऱ्यावरती हसू फुलूया. सगळे आनंदात असतील, सुखात असतील तर सण साजरा करण्याचा आनंद निश्चितच द्विगुणित होईल, नाही का? तर या प्रकाश पर्वाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. बलिप्रतिपदा श्रीपाद ब्रह्मे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.